नमस्कार सर्वांना। श्री लक्ष्मी व्रताची कथा ऐका ऐका भाविक भक्तजन हो। श्री लक्ष्मी व्रताची कथा ही गुरुवारची कहाणी। ही ऐकून फळ काय मिळते? दुःख दारिद्र्य संकट दूर होते। श्री लक्ष्मी देवी कृपा करीते। धन दौलत सुख प्राप्त होते। संतती दीर्घायुषी होते। मनोकामना पूर्ण होते। श्री लक्ष्मी देवीची रूपे व नावे अनेक आहेत। कैलासातील पार्वती, क्षीराब्दीमधील सिंधुकन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्यवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदनवनातील कुंददती, केतकीवनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी ह्या विविध रूपे व नावे यांनी लक्ष्मीदेवी प्रसिद्ध आहे। अशी ही लक्ष्मीदेवी हिची ही कहाणी आहे। द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रशवा नामे एक राजा राज्य करीत होता। तो पराक्रमी होता। 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे यांचा ज्ञानी होता। त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते। ती देखणी सुलक्षणी पतिव्रता होती। त्या राजाराणींना 8 मुले होती, 7 मुलगे व 1 मुलगी। त्या मुलीचे नाव शांबाला होते। श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृही राहावे। त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही सुखी करेल। गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल। तेव्हा महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले। हातात एक काठी घेतली। ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर उभी राहिली। तिला पाहताच एक दासी पुढे आले। तिने म्हातारीची विचारपूस केली। तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली। वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दरिद्री होता। रोज त्यांची भांडणे होत। नवरा तिला मारझोड करी। ह्या जाचाला त्रासून ती घर सोडून गेली। राणीवणी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा पाहून मला तिची दया आली। धनदौलत सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली। माझ्या उपदेशाप्रमाणे तिने व्रत केले। श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली। त्यामुळे त्यांचे दैन्य संपले। तिचे घर संतती संपत्तीने भरले। आनंदी आनंद तिच्या जीवनात आला। पुढे ती दोघे पती पत्नी निधन पावली। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। जितकी वर्षे श्री महालक्ष्मीचे व्रत त्यांनी केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले। आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे, परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे। ते वृद्धेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले। दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती सांगा, पूजाविधी सांगा। वृद्धरूपी श्री महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली। मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली। राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता। राजवैभवामुळे ती उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली। तिला धक्काबुक्कीही केली। ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे हे काही राणीला कळले नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून श्री लक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले। ती तेथून निघाली। थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली। शांबालेला सगळी हकीकत समजली। राजकन्येने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली। तेव्हा श्री लक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबाला राजकन्येला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता। शांबाला राजकन्येने भक्तिभावाने लक्ष्मी व्रत केले। त्या योगे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला। तिला सर्व वैभव मिळाले। ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली। इकडे लक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रशवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले। ऐश्वर्य वैभव सर्व गेले व त्यांची अनन्य दशा झाली। एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाले, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल। त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला। एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला। दासींनी भद्रशवाला पाहिले। दासींनी त्यांचे नावगाव विचारले। त्यांनी सर्व सांगितले। ते शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या। त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली। दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले। आदर सत्कार केला। नानापरीचा पाहुणचार केला। तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले। भद्रशवा घरी आला। सूरजचंद्रिकेला आनंद झाला। तिने हंडा उघडला। तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरले होते। लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता। काही दिवस निघून गेले। सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता। शांबालेने लक्ष्मी व्रत केले। आईकडूनही करविले। सूरजचंद्रिका आपल्या नगरात आली। तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व ऐश्वर्य तिला परत मिळाले। पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही। हा राग सूरजचंद्रिका राणीच्या मनात धुमसत होता, म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही। तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर रागवली नाही। ती तेथून निघाली। निघताना तिने तिथले थोडे मीठ घेतले। आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? तेव्हा ती म्हणाली, राजाचे सार आणले। पती म्हणाला, म्हणजे काय? शांबाला म्हणाली, थोडा धीर धरा,
म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करावयाला सांगितले. नवऱ्याला तिने जेवावयास वाढले. त्यांना सर्व पदार्थ अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबलीच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी आनंदाने आपले भोजन संपविले. सारांश, अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धापूर्वक करतील त्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मनोकामना पूर्ण होईल. मात्र श्रीमंत झाल्यावर उतू नये, मातू नये. महालक्ष्मीचे व्रत करावयास चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचावयास विसरू नये. अशी ही लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. सुफल संपूर्ण. श्री लक्ष्मी देवी नमः.